आज आपण इथे छान मस्त गुलाबजाम बघतोय, खव्याचे गुलाबजाम बघतोय। तुम्ही बघू शकता इथे पाकात गुलाबजाम टाकून तयार झालेले आहेत। चला तर मग पाहून घेऊया संपूर्ण रेसिपी आणि सुरुवात करूया रेसिपीला। श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी इथे छान खव्याचे गुलाबजाम दाखवणार आहे। त्यासाठी बघा मी इथे पाव किलो खवा घेतलेला आहे। खवा असा छान त्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे। अगदी मऊसूद होता म्हणून मी हाताने कुस्करून घेतला। थोडासा कडक असेल, फ्रीजमध्ये ठेवलेला असेल तर तुम्ही किसून घेतला तरी काही हरकत नाही। त्यानंतर 4 चमचे याच्यामध्ये मी मैदा घालून घेतलेला आहे आणि अगदी चिमूटभर सोडा घालून घेतलेला आहे। आता हे सगळे जिन्नस आपल्याला छान मिक्स करून घ्यायचेत। खवा एकदम छान मऊसूद असल्यामुळे मी त्याला आधी मळून नाही घेतलं। खवा तुमचा थोडासा कठीण असेल तर त्याला हाताने छान पहिला व्यवस्थित घुसमलून घ्या आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही बाकीचे जिन्नस ॲड करा। आता मी इथे 1 चमचा बारीक रवा, तो जेवढा भिजेल एवढंच त्याच्यामध्ये दूध घालून त्याला भिजवून घेतलेला आहे। आता आपल्याला हे छान जे खवा आणि मैदा आहे तो एकदम एकजीव करून घ्यायचे, छान घुसमलून मिक्स करून घ्यायचे। तुम्ही बघू शकता जेवढं शक्य असेल तेवढं जास्त त्याला व्यवस्थित घुसमलून एकजीव करण्याचा प्रयत्न करा। जेवढं तुम्ही जास्त या पिठाला भिजवून घुसमलून घ्याल तेवढे गुलाबजाम छान तयार होतील। अशा पद्धतीने इथे मी हे पीठ एक अर्धा तासासाठी भिजण्यासाठी ठेवून दिलं होतं। अर्ध्या तासानंतर आपण याला छान घुसमलून घेतलं आणि त्यानंतर आपल्याला याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचेत। तुम्हाला जसे गोळे हवेत, छोटे मोठे ज्या आकाराचे त्या आकाराचे तुम्ही याचे गोळे करून घेऊ शकता। अगदी थोडेसे तुम्हाला वाटत असेल की लगेच होत नाही आहे गोळा, तर तुम्ही थोडासा तुपाचा हात घेऊ शकता आणि त्यानंतर हे गोळे करून घ्यायचे। इथे सगळे गोळे माझे तयार झालेले आहेत। आता मी इथे पाक करायला ठेवते। तुम्ही बघू शकता इथे मी 1 फुलपात्र पाणी घातलेलं आहे आणि समान तेवढाच फुलपात्र भरून मी त्याच्यामध्ये साखर घातलेली आहे। आपल्याला हा जो पाक आहे तो अगदी एकतारी वगैरे करून घ्यायचा नाही आहे। आपल्याला ही छान साखर मेल्ट करून घ्यायची। तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक तारही नाही होणार आणि अगदी थोडंसं एक तारेच्या जवळपास जाईल इथपर्यंत आपल्याला हा पाक करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने मी इथे छान साखर मेल्ट करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता अगदी एक तारही नाही तुटत आहे आणि अगदी एक तारीच्या जवळही गेला आहे। अशा पद्धतीने हा पाक आपल्याला करून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये वेलची पूड घालून घ्यायची आहे। अगदी इझिली 10 मिनिटात आपल्याला हा पाक तयार होतो। तुम्ही बघू शकता 10 मिनिटच मी या पाण्याला छान उकळवून घेतलं आहे। रंगही छान पाकाचा तयार झालेला आहे। त्यानंतर वेलची पूड घालून घ्यायची आहे। इथे साधारण 3 वेलची छान कुटून त्याची पूड करून घेतली आहे आणि त्यानंतर मी बाजूला ठेवून दिले। आता आपल्याला हे जे गोळे करून घेतले होते आपण ते तळून घ्यायचेत। आता इथे आपल्याला गुलाबजाम तळत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपल्याला हे मंद तावावरच छान तळून घ्यायचे आहेत। अगदी तुम्ही फुल गॅसवर जर हे तळायला गेलात तर ते बाहेरून पूर्णपणे डार्क रंगाचे होतात, आतमध्ये जसेच्या तसं ते शिजलं जात नाही। त्यामुळे अगदी मंद तावावर पेशन्स ठेवून आपल्याला हे गुलाबजाम छान तळून घ्यायचेत। अशा पद्धतीने इथे एक बॅच तळून झालेली आहे। सेम याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरी बॅच दाखवते। किती परफेक्ट रंग आलेला आहे तुम्ही बघू शकता। इथे मी मीडियम आकाराचे गुलाबजाम करून घेतले होते। तुम्हाला छोटे हवे असतील तुम्ही छोटे करून घेतले तरी काही हरकत नाही। आता दुसऱ्या बॅचमध्ये थोडेसं जास्त गुलाबजाम घातले गेले, काही हरकत नाही, थोडा एक्स्ट्रा वेळ लागेल। हळूहळू आपण हे छान गुलाबजाम तळून घेऊया। एकसारखे अशा पद्धतीने हलवत तळून घ्यायचे जेणेकरून सगळ्या बाजूंनी त्याला छान सारखा रंग येईल। अशा पद्धतीने इथे दुसरी बॅचही छान तळून झालेली आहे। आता हे जे गुलाबजाम आहेत ते आपल्याला या पाकामध्ये टाकून द्यायचे आहेत, भिजू घालायचे आहेत आणि छान 7 ते 8 तासासाठी छान पाक याच्यामध्ये मुरू द्यायचा आणि त्यानंतर हे गुलाबजाम आपले खाण्यासाठी तयार होतील। परफेक्ट आपण छान गुलाबजामांवर सगळ्या पाक टाकून घेतलेला आहे। तुम्ही बघू शकता किती अप्रतिम दिसतात। आत्ताच खाण्याची इच्छा होतीये पण काही हरकत नाही, मस्त आपण याला छान मुरू देऊ आणि त्यानंतर आपण हे गुलाबजाम मी तुम्हाला दाखवते। अशा पद्धतीने मी शक्यतो गुलाबजाम असतील तर रात्रीच करते जेणेकरून रात्रभर ते छान मुरतात आणि सकाळी आपल्याला छान खाता येतात। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता गुलाबजाम खाण्यासाठी तयार आहेत। तुम्हाला ही गुलाबजामची रेसिपी कशी वाटली
कमेंट करून नक्की सांगा. आणि जर मला ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या आदिश्री रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.